नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. आज आपण आलो आहोत महाराजा सयाजीराव कॉलेजजवळ. आम्ही आपणास लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत घेऊन आलो आहोत. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेचे आयोजन येथे करण्यात आले आहे. धुळे मालेगाव लोकसभेचे भाजपचे उमेदवार डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आपल्या मालेगाव दिनांक 18 मे सकाळी 10 वाजता हे आपल्या भेटीसाठी येत आहे. ज्या ठिकाणी ही सभा आयोजित करण्यात आली आहे त्या ठिकाणी अशी तयारी सुरू आहे. आपण बघू शकतात. सभेचे ठिकाण MSG कॉलेज जवळील ईदगाह मैदानात योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे. समोर हजारो खुर्च्या या कार्यकर्त्यांना बसण्यासाठी मांडण्यात आल्या आहेत. धुळे लोकसभामध्ये संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कारणही तसेच आहे. मालेगाव म्हटले की मुस्लिमांचे एक गट्टामत असे चित्र राजकारणाच्या डोळ्यासमोर येते. भव्य असा स्टेज उभारण्यात आला असून भव्य असं व्यासपीठ आपल्याला पाहावयास मिळत आहे. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तसेच भाजपचे स्टार प्रचारक सुद्धा आहेत. बघू शकता आपण मागे समोर हजारो खुर्च्या कार्यकर्त्यांना बसण्यासाठी आणण्यात आल्या आहे. आपण बघू शकतात. त्यामुळे त्यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात येत आहे. योगी आदित्यनाथ यांचे आगमन होऊन त्या ठिकाणी ते सर्वांना जाहीर सभेच्या माध्यमातून काय संबोधित करणार आहेत ते आमच्या शार्प न्यूज मालेगाव या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. म्हणजे आमची प्रत्येक बातमी आपणापर्यंत पोहोचत राहील. शार्प न्यूजच्या कॅमेरामॅन सोबत मी अरमान पठाण, शार्प न्यूज मालेगाव.